जय हिंद, जय महाराष्ट्र पब्लिक. मी ॲडव्होकेट शैलेश कुमार गुरव आज पुन्हा प्रत्यक्ष तुमच्या भेटीसाठी. आणि मित्रांनो, खूप दिवसातून असं म्हणा की मला वाटतं 7-8 महिन्यातून मी हा व्हिडिओ बनवतोय. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं खास एकमेव कारण म्हणजे अप्रतिम पाहिलेला पिक्चर तो म्हणजे छावा. हिंदीमध्ये, बॉलिवूडमध्ये हा छावा चित्रपट आज प्रदर्शित झाला. आणि ह्या चित्रपटाने खरंच सांगतो मी तुम्हाला मित्रांनो की जे काही हिंदी भाषिक आमचे मित्रमैत्रिणी आहेत, जे नागरिक आहेत भारतीय देशाचे, तसेच नुसतेच हिंदी भाषिक नाही तर जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये राहतात, तर त्या सगळ्यांना आज आमचे छत्रपती संभाजी महाराज काय आहेत ते खरंच कळले असेल. इतिहास लोक वाचत नाहीत किंवा इतिहासाची लोक अभ्यास ठेवत नाहीत. आणि त्यामुळं काय होतं की आपले जे महान महापुरुष आहेत, त्यांनी जे काही कार्य केले, त्यांनी जे काही इतिहासामध्ये अशा काही गोष्टी करून गेल्यात ते ज्या खरंच वाखण्यासारख्या आहेत आणि ज्या आपल्या मुलांना आणि आपल्यामध्ये ज्या आल्या पाहिजेत, त्या गोष्टींपासून जिथं आपण कुठं वंचित राहतो, आज ह्या मूवीने खरंच त्या गोष्टी पुन्हा एकदा प्रकाशमान केल्या. खरा सूर्य कसा असतो आणि खरा हा वाघाचा शेर म्हणजे सिंहाचा मुलगा छावा कसा असतो हे दाखवण्याचं काम ह्या मूवीनी, या चित्रपटाने अत्यंत प्रभावीपणे केलेलं आहे. विकी कौशलनी महाराजांची भूमिका खूप छान प्रकारे केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की औरंगजेब म्हणून अक्षय खन्ना तो त्या भूमिकेत असं समजून येत नाही, असं वाटतं की खरंच औरंगजेब आपल्यासमोर आहे की काय, अशी ही कलाकृती उभारलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या दिग्दर्शक आणि अभिनेता आणि ह्या सगळ्यांचं अभिनंदन तर आहेच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आमचे जे महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहे, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं स्वराज्याबद्दलचा असणारा स्वाभिमान, अभिमान, स्वराज्याबद्दलची असणारी प्रेम, प्रामाणिकपणा आणि धर्माबद्दलची असणारी त्यांची सगळ्यात मोठी म्हणजे की रक्षण करते जे कसे असावेत, त्याचं जातीवंत ज्वलंत उदाहरण हे आमच्या राजांचं आहे. खरं तर म्हणजे स्वधर्मासाठी, त्यानंतर ज्या देशहितासाठी, स्वराज्यासाठी ही स्वतःच्या देहाची दिलेली जी तिलांजली आहे ती, त्यातून खरंच एक प्रकाशमान सूर्य जो ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, हिंद भूमीमध्ये निर्माण झाला, भारताच्या भूमीमध्ये निर्माण झाला, हे आपलं महत्भाग्य आहे. खरं तर मित्रांनो, हे असे चित्रपट आले पाहिजेत. आपल्या मुलांना, आपल्या मित्रमैत्रिणींना, सहकाऱ्यांना, सगळ्यांना दाखवले पाहिजे, टॅक्स फ्री झाले पाहिजेत. आणि खरं सांगतो मित्रांनो की हा मूवी पाहिल्यानंतरनं पुन्हा एकदा महाराजांवरती किती अन्याय झाला असेल आणि त्या सगळ्या यातनातून फक्त आपल्यासाठी की किती यातना त्यांनी सहन केल्या आणि आपल्या देहाचं बलिदान केलं, या अशा महाराजांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो, त्याचा खरंच स्वाभिमान वाटतो. आज आपण देशासाठी आणि आपल्या ह्या भूमीसाठी काय करतोय, काय करत नाहीये, ही तर फार लांबची अंतर झाली. आपल्यामध्ये प्रामाणिकपणा तर कुठं थोडा अंशी उरला असेल तर खरं सांगतो मित्रांनो, महाराजांबद्दल आदर बाळगणं ही तर महाराष्ट्रामधला एक व्यक्ती तुम्हाला असं सापडणार नाही की ज्यांचं प्रेम महाराजांवरती नाहीये. आमच्यामध्ये कधीच डिबेट होत नाही महाराजांवरती घेऊन, कारण की महाराजांपेक्षा मोठं कोणच नाहीये. आणि म्हणूनच सांगतो सगळ्यांना, आवर्जून हा मूवी पहा. आमचे छत्रपती संभाजी महाराज कसे आहात, कसे होते आणि ते कायम राहणार आहेत, त्याचं ज्वलंत उदाहरण देणारा हा मूवी आहे. आणि सगळ्याच घरादारातल्या सगळ्यांनीच म्हणजे झाडून या पिक्चर बघायला गेलं पाहिजे, याचं मी आव्हान आज करतोय. खरं तर म्हणजे की आपण म्हणतो ना की एखादा मूवी बघितलं की त्याचं रेटिंग असं की 10 पर्यंत किती स्टार देणार किंवा काय, अरे आमचे महाराज स्टार आहेत. याची गणती ही नंबर्समध्ये होऊ शकत नाही की आपण 10 पैकी 10 नंबर देऊन सुद्धा हा पिक्चर त्याला होणार नाही. इतका हा प्रभावशाली पिक्चर आहे. आमचा इतिहासच एवढा प्रभावशाली, आमचे महाराज एवढे प्रभावशाली आहेत. तर मित्रांनो, सगळ्यांनी आवर्जून जावा, आवर्जून पिक्चर बघा. आणि ज्या आपल्या देशासाठी, धर्मासाठी, स्वराज्यासाठी ज्याने खरंच बलिदान केले, त्यांच्यासाठी हा पिक्चर बघा. तर मित्रांनो, इथंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.